तर मंडळी इकडे बघताय आपली ना आता ग्रेव्ही मस्त परतवून झालेली आहे बघा, केवढी भारी दिसते. तर ह्याच्यामध्ये ना आता सर्व हे आपण ओले काजूगर घालून घेतोय. इकडे बघताय आपली काजूगराची भाजी पूर्ण रेडी झालेली आहे. बघताय केवढी भारी दिसते, एक नंबर आहे. मस्त काजूगर शिजलेत. कशी झाली भाजी? एकदम छान आहे ना? हो, जबरदस्त आहे एकदम. हा, आई कशी आहे? हो मस्त. बघा तुम्ही पण अशीच बनवून. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता ओल्या काजूगरांचा सीझन आलेला आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आपल्याला ना गावावरून ओले काजूगर आले होते. तर आई बोली की त्याची आज मस्तपैकी आपण रेसिपी बनवूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ओले काजूगर कशा प्रकारे काढायचे आणि पूर्ण आपण ना कोकणी पद्धतीमध्ये त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहोत. तर इकडे आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करतोय. इकडे ह्या आपण ओल्या काजूच्या बिया घेतलेल्या आहेत. ह्या ना आपल्याला आत्याकडून खास आलेल्या आहेत आणि खास तुम्हाला आई आज ओल्या काजूची भाजी बनवून दाखवणार आहे. आणि मस्त आहे, जाडसर बिया आहेत ना? हा, बिया पण बघताय कशा आहेत त्या. झाड हा, हे बघा, त्या छोट्या असतात, काही काजूंच्या जाड्या असतात. म्हणजे हा, ही एकदम जाडसर बिया आहे बघा. साईज बघा बियाची कशी आहे, एकदम मस्त. याच्यामधून आतमधून गर निघणार आहेत. आणि बाजारामध्ये आता बिया भरपूर प्रमाणात यायला चालू हो, झाल्यात आता ना. म्हणजे विकायला असतातच मार्केटमध्ये बसलेले. हम्म, तर आपण घ्यायच्या ना त्या ओळखूनच घ्यायच्या. बरोबर. काही ना असं लालसर असा कलर गुलाबी असा असतो. हा, टोकाच्या साईडला बघा, हा. इथे दिसतंय, इथे ना तुम्हाला हलकासा गुलाबी कलर येतो. तर त्या कवड्या बिया असतात किंवा अशा दाबून पण तुम्ही बघू शकता. हा असा दाबून बघितला ना तर त्या अशा सॉफ्ट लागतात, आतमध्ये पोकळ लागतात. हो. मग त्या कवड्या असतात कवड्या ना. असतात ना ज्या तयार असतात ना मोठ्याल्या घरच्या, हा, त्या म्हणजे अशा दाबल्या ना त्या नरम नसतात, कडकच असतात. तर ह्या आता आपण कटिंग करायला सुरुवात करतोय. ह्या कशा आपल्याला ना गावावरून आल्यात. तर येस तवसर ना त्यांचा हलकासा कलर चेंज होतो, हलकासा ना ब्राऊन कलरच्या होतात. नाही तर पूर्ण अशा हिरव्यागार बिया असतात. तर आता कटिंग करायला सुरुवात करूया ना आपण. हो, मी आता तुम्हाला दाखवते म्हणजे कसे गर काढतात ते. हा, आधी ना आपल्याला तेल लावून घ्यायचं. अच्छा. आपली कोयती, आम्ही कोयती बोलतो हिला. हम्म, कोयतीला पण तेल लावायचं आणि हातीला. हा, हातीला कोयतीला तेल लावून घ्यायचं, कारण ना बियाणं खूप प्रमाणात चीक असतो. ठीक असतं, त्याच्यामुळे कसं हाताला वगैरे आपल्याला डाग वगैरे पडतात. लागतो. हा, डाग पडतात किंवा हाताला ना अशी ते स्किनचा जरा चिकाचा प्रॉब्लेम होऊ शकतो स्किनला. त्याच्यामुळे तेल लावून घ्यायचा, म्हणजे तो तसा चीक हाताला लागत नाही. हे बघा, आणि नंतर व्यवस्थित. मग कापून झाले ना घर काढून हा. की व्यवस्थित न साबणात धुवायचे असतात साफ. किंवा ग्लव असतील ना तुमच्याकडे, ग्लव घालून बिया कापल्या तरी चालेल, ते बरं पडेल. चला, दोन्ही आता तेल लावून घेतलेलं आहे, कोयतीला आणि हाताला. इकडे आपण ना एक अशी पिशवी घेतली, ह्याच्यावरती पूर्ण आपण कटिंग करणार आहोत. खाली काहीतरी तुम्ही असा घ्या, म्हणजे ते आपल्याला व्यवस्थित ते सर्व बिया कटिंग करून ना खाली पडतील. हे बघा आता कशा कटिंग करायच्या. आणि ना या कोयतीला ना धारच लावून घ्यायचं. बघा अशा धार प्रकारे लावलेली कटिंग असते करायचंय. धार लावला की पटपट कापतो ना. हो. आतमध्ये घर बघा केवढा मस्त आहे. हे बघा एक नंबर घर आहेत आणि एकदम ना जाडे घर आहे. आई आता ना एक एक करून कटिंग करून घेते. अशा प्रकारे तुम्हाला 2 भाग करायचे, म्हणजे कसं ना घर व्यवस्थित काढायला जमतो आपल्याला. कोणत्या पण टोकेरी भागाने ना तुम्ही इझिली काढू शकता असे 2 भाग आणि हे केले. बघा कुठून काढायचे, ह्या साईडने. हा, त्याचा डेट असतो ना तिकडून आपण कापायचं असतं. त्या कोयतीने ना तुम्हाला बरोबर कटिंग करायला मिळतो, नाही तर चाकूने तुम्ही करायला गेला ना भारी पडेल कटिंग करायला. तर इकडे ना आता सर्व काजूचे बी आपल्या कटिंग करून झालेले आहेत. आता ह्याच्या आतमधलं घर काढायला घेतोय. हे बघा आई अशा प्रकारे काढते. आणि आपण ना टोकेरी सुरी घेतलेली आहे, दाखव सुरी. हे बघा अशी टोकेरी असली ना की घर चांगले येतात. आणि सोबत ना कपडा घ्यायचा आहे, म्हणजे चीक वगैरे हाताला लागत नाही. व्यवस्थित आपल्याला अशा टोकेरी सुरीने घर काढता येतात. हे बघा इकडे काही आपण काढून घेतलेले आहेत. ह्याच्या साल नंतरला आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आणि थोडंसं धुवायला पण लागतील ना. त्यांना आधी कपड्यांनी पुसायचं व्यवस्थित. हा, आणि मग धुवून घ्यायचं. अच्छा, म्हणजे पूर्ण चीक निघून जातो त्याच्यातला. गरम पाण्यामध्ये धुतलं तरी चालेल, अजून चांगला म्हणजे चीक निघून जातो आणि व्यवस्थित आपले पूर्ण काजूचे घर क्लीन होतात. हे बघा अशा प्रकारे ना आपल्याला व्यवस्थित काजूचे घर काढून घ्यायचे.
तर इकडे बघताय सर्व काजूगर आपले काढून झालेले आहेत आणि आपण ना ह्यांना थोडा टाइम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, जेणेकरून यांची साल ना लवकर आपल्याला काढता येते. बघा मस्त ना फुगलेत. आता साल यांची पटपट निघेल. ते सर्व साली ना आता आपण सोलून घेणार आहोत. तर इकडे ना आता पूर्ण आपले काजूगरचे साला काढून झालेले आहेत आणि स्वच्छ आपण धुवून घेतलेले आहेत. इकडे ना आपल्याला फोडणीसाठी सर्व सामग्री लागणार आहे. आई कांदा टोमॅटो किती मात्रामध्ये घेतलास? मी एक कांदा घेतलेला आहे फोडणीला. अच्छा. एक टमाटर घेतलेला आहे. हम्म. इथं 7 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. अच्छा. आणि ना आपल्याला ना सुका खोबरा आणि कांद्याचा मध्ये वाटप पण करून घ्यायचं आहे. आपला वाटप असतो नेहमीचा. वाटप तर आमचा असतोच तयार. बाकी तो पण हळद आपल्याला- वगैरे हळद हळद मसाला मसाला बाकी काही लागणार नाही. फोडणीसाठी नॉर्मल आपल्याला कांदा टोमॅटो आणि लसूण लागणार आहे. तर आता आम्ही फोडणी द्यायला सुरुवात करतोय. इथे राई घालून घेते. 1 चमच राई, 1 चमच जिरा, लसूण, कांदा, तर बघते आपला कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता टमाटर घालते. तर 2 मिनिटं झाकण मारून चांगला परताय ठेवलेला. हा बघा चांगला ना मस्त कांदा आणि टमाटर चांगला परतून झालेला आहे. आता ना ह्याच्यात मी 2 चमच मसाला घालून घेते. तिखट मसाला आपला घरगुती. काजू कसे गोडच असतात ना, म्हणून जरा मसाला घालायला लागतो तिखट जास्त. 1 चमच हळद आणि 1 चमच मी आपला गोळा मसाला घेते घालून कांदा खोबऱ्याचा. थोडा पाणी घालून घेते म्हणजे कसं सर्व मसाले आपले मिक्स होणार. आपल्याला ना 2 मिनिटं झाकण लावून घ्यायचं आहे, कारण ग्रेव्ही ना चांगली तयार व्हायला पाहिजे. तर मंडळी इकडे बघताय आपली ना आता ग्रेव्ही मस्त परतवून झालेली आहे. बघा केवढी भारी दिसते. थोडं पाणी घालून घेते. तर ह्याच्यामध्ये ना आता सर्व हे आपण ओले काजूगर घालून घेतोय. व्यवस्थित सर्व एकजीव करून घ्यायचे. ह्याच्यात ना आम्ही एक बटाटा घालतोय, कारण कसं तुमच्या ह्याच्यावर आहे, कोणाला पाहिजे तर घालू शकता. आम्हाला कसा बटाटा लागतोच. आता ना आपण ह्याच्यात 1 चमच मीठ घालून घ्यायचं. आम्ही कसा मसाल्यात पण घातलेला असतो म्हणून थोडाच घालते. तर मंडळी इकडे बघताय आपली काजूगराची भाजी पूर्ण रेडी झालेली आहे. बघताय केवढी भारी दिसते आणि मस्त ना पूर्ण आपण सुकीच बनवलंय. तुम्हाला आतमध्ये पण दाखवतो कशा प्रकारे आहे. बघा बघा एकदम रसरशीत आणि गरमागरम आहे. भारी दिसते आणि शिजलाय पण चांगली. कोथिंबीर वगैरे सर्व घालून घेतलं त्यामध्ये. तर मंडळी इकडे ना आता जेवायला बसलेलो आहे. इकडे बघताय मस्त आज आपण ओल्या काजूगरांची भाजी बनवली आहे. इकडे डाळ आहे, त्याच्यानंतरला कांदा आहे आणि भाकरी आहे. आज मस्तपैकी काजूगरांच्या भाजीचा बेत आहे. इकडे आई पण बसले सोबत आणि इकडे पप्पा आहेत. आम्ही सर्व एकत्रच बसलोय. पप्पा कशी झाली भाजी? मस्त झालं एकदम. छान आहे ना? हो जबरदस्त आहे एकदम. हा आई कशी आहे? हो मस्त. बघा तुम्ही पण अशीच बनवून. हा सीझन मधून एकदाच भेटत नाही. हो याच टायमाला. हा तर नेहमी आम्ही आमच्या घरी तर असते. सीझनला गावाला गेल्याचं तर रोजच असते ना. हो गावाला असते. हा या सर्वांनी जेवायला. चला तर टेस्ट करून तुम्हाला सांगतो कशा प्रकारे भाजी झाली. मस्त काजूगर एकदम ना मोठे मोठे काजूगर होते. एक नंबर आहे. मस्त काजूगर शिजलेत आणि वाटपाच्या मसाल्याचा एक नंबर स्वाद येतो. अप्रतिम झालेले आहे. तर मंडळी फायनली आता जेवण झालेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खास करून ओल्या काजूगरांची रेसिपी पाहायला मिळाली. आता ना कसा ओल्या काजूगरांचा सीझन चालू झालेला आहे, तर मार्केटमध्ये पण भरपूर प्रमाणात सर्वजण ना अशा ओल्या बिया विकायला आणतात. तर तुम्ही घेऊन ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आणि वर्षातून एकदाच कसे ओले काजूगर खायला मिळतात. तर नक्की तुम्हाला कुठे दिसले ना तर नक्की घरी आणून ही रेसिपी ट्राय करा. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.